आणि त्याच्या स्वतःच्या नार्को टेस्टमध्ये काय खरं काय खोटं, म्हणजे वजनची नार्को टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासून जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांचं पितळ कुठेतरी उघड होणार. तुमची मागणी आहे का ही की वजेची नार्को टेस्ट खरंच करायला पाहिजे जेणेकरून वास्तव बाहेर येईल, अशी मागणी आहे का तुमची? बघा, या सगळ्या याच्यात सगळं जे संशयास्पद आहे आणि अनिल देशमुखांनी स्टेटमेंट केल्यानंतर हे सगळं लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि निश्चितच काय खरं काय खोटं हे करण्यासाठी खरं वजनचं नार्को टेस्ट झालं पाहिजे. ते म्हणाले की वजेवर विश्वास ठेवता येऊ शकत नाही असं स्वतः हायकोर्ट म्हणतात. बघा, असं आहे की वजे हे बडतर्फ होते. एक बडतर्फ अधिकाऱ्याला परत पोलीस सेवेमध्ये घेत असताना स्वतः हे अनिल देशमुख गृहमंत्री असताना वजेला त्यांनी पोलीस विभागात घेतलं, तर त्यावेळेस त्यांची विश्वासार्हता होती का अनिल देशमुखांना? त्यावेळेस त्यांना त्यांच्यावर भरोसा होता काय? वजींनी जयंत पाटलाचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. बघा, या सगळ्या याच्यात आणखीनही लोकांचे नाव येणार. त्या 100 कोटीचा जो घोटाळा होता, महिन्याचे 100 कोटीची वसुली संपूर्ण महाराष्ट्रातल्या बार ओनर्सकडनं आणि बाकी लोकांकडनं, व्यावसायिकांकडनं जे होत होती, त्या 100 कोटीचे हिस्सेदार अनेक आहेत. आणि त्यात जयंत पाटील असतील, आणखीनही मोठे मोठे नाव त्यात येतील. आणि निश्चितच मोठा पैसा याच्यात इन्व्हॉल्व झालेला आहे. भाजपचा असा दावा आहे की अनिल देशमुखांनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून कलकत्ता इकडनं तिकडनं पैसे फिरवले. बघा, असा अनिल देशमुखजींनी ज्यावेळेस फडणवीस साहेबांवरती आरोप केले, त्यावेळेसच माझ्याकडे अनेक लोक आले. मी त्या संदर्भात आपल्याला सांगितलंय की याच्या आणखीनही पुरावे लोकांपर्यंत आहे. कलकत्तामधनं जवळपास 30 कंपन्यांचे पैसे यांच्या विविध संस्थांमध्ये, विविध खात्यांमध्ये, यांच्या नातेवाईकांच्या खात्यामध्ये आलेले आहे. पण मी त्या संदर्भातले कागद मागवलेले आहे. आणि ज्या दिवशी माझ्याकडे पुरावे पक्के असतील, त्या दिवशी या संदर्भातलं एक हायकोर्टात मी स्वतः एक केस टाकणार आहे. हिंदी में जानना चाहेंगे, आज जो वाजे ने जो दावा किया है उसके बारे में क्या बताना चाहिए? देखिए, वाजे जी ने जो दावा किया है, उनने अपनी नार्को टेस्ट करने के लिए उनने विनंती की है. निश्चित ही उनकी नार्को टेस्ट होना चाहिए. और उनकी नार्को टेस्ट होने के बाद जो पिछले 7-8 दिन से जो अनिल देशमुख ने स्टेटमेंट देने के बाद जो संभ्रम महाराष्ट्र की जनता में निर्माण हुआ है, वो दूध का दूध और पानी का पानी इसमें से होगा. क्या विषय को लेकर कोर्ट में जाने वाले हैं? देखिए, जिस दिन अनिल देशमुख जी ने माननीय देवेंद्र फडणवीस जी पे आरोप लगाया कि ये सब एक साजिश के तहत उनको फंसाया गया, उस दिन के बाद अनेक लोग मुझे भी मिले और उनने बताया कि उनके पास अनेक ऐसे पुरावे हैं जिसमें अनिल देशमुख जी ने कलकत्ता की 30 कंपनियों से उनके संस्था के खाते में, उनके रिश्तेदारों के खाते में, उनके बाकी सब बहुत सारे खातों में पैसे का व्यवहार किया हुआ है. और कलकत्ता की सब बोगस कंपनियों का पैसा इनके संस्थाओं में आया है. इसकी भी निश्चित ही मैं एक स्वतंत्र एजेंसी के माध्यम से जांच कर रहा हूँ. और मुझे उसमें तथ्य लगा तो निश्चित ही मैं इस संदर्भ में हाईकोर्ट में एक रिट पिटीशन करूंगा. अनिल देशमुख जी ने दावा भी किया है कि देवेंद्र फडणवीस सचिन वाजे का यूज करके मेरे ऊपर निशाना साध रहे. देखिए, अनिल देशमुख जी का दावा, ये अनिल देशमुख वजह जो है, ये बड़तरफ एक सस्पेंडेड पुलिस ऑफिसर थे और इनको वापस सर्विस में लेने का काम अनिल देशमुख जी गृह मंत्री रहते उनने किया हुआ है. जो वजह पे उनको 2019 में भरोसा था, जो वजह पे विश्वास उनको था, आज वही वजह के बारे में या स्टेटमेंट पे वो संशय व्यक्त कर रहे हैं. निश्चित ही वजह को यहाँ पे लाने का काम और अनिल देशमुख जी ने किया, और किस लिए लाया वो वजह जी ने अपने स्टेटमेंट में बताया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.